गोंदिया जिल्ह्याच्या देवरे येथील वसतिगृहात राहणाऱ्या एका आदिवासी अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत छेडछाडीची गंभीर घटना घडली असून या प्रकरणी 60 वर्षीय आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती समोर येत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही अल्पवयीन असून ती देवरे येथील श्रीमती कमलादेवी स्वरूपचंद जैन कन्या कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत आहे, तर KS जैन वसतिगृहात वास्तव्यास आहे। तिची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी तिचे नाव जाहीर करण्यात आले नाही। दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजताच्या सुमारास आरोपी काशीनाथ शहारे वय वर्ष 60 राहणार देवरी असे असून तो रिटायर्ड मुख्याध्यापक असल्याची माहिती पुढे येत आहे। आरोप आहे की त्याच्या पत्नीची साडी प्रेस करण्याच्या बहाण्याने पीडितेला खोलीत नेऊन तिच्याशी अश्लील वर्तन केले, तर जबरदस्तीने हात पकडून मागून मिठी मारत अश्लील चाळे करीत तिला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले जाते। शहारे यांची पत्नी ही वॉर्डन असल्याचे सांगितले जाते। या प्रकरणी देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 169/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 74-75-2 तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत कलम 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे। दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे। तसेच या प्रकरणात पोलीस विभागाकडून अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे। महालाईव्ह न्यूजचे उपसंपादक राजेंद्रसिंह राजकुमार यांनी या संदर्भात देवरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रवीण डांगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास नकार देत पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले। त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातील दीक्षित दमाहे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही वरिष्ठांशी चर्चा करूनच माहिती सांगतो असे सांगितले। मात्र बातमी लिहीपर्यंत कुठलीही माहिती मिळाली नाही, पण गुन्हा अशा प्रकारचा दाखल झाल्याचा होकार दिला। विशेष म्हणजे आरोपीला संरक्षण देण्याचे काम पोलीस विभागाकडून केले जात आहे हे मात्र खरे। जर हीच घटना एखाद्या धनवान कुटुंबातील मुलीसोबत घडली असती तर पोलिसांची भूमिका अशीच राहिली असती का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। माणसाची सामाजिक व आर्थिक स्थिती पाहूनच पोलिसांची कार्यपद्धती बदलते का, अशी ही चर्चा रंगत आहे। आता आरोपीला अटक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून तातडीने कठोर कारवाईची मागणी होत आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात आरोपी विरुद्ध आतापर्यंत कोणतेही राजकीय नेते आणि संघटना पुढे का आले नाही हा संशोधनाचा विषय आहे। आसमानों के आगे है ये सपनों का जहां, पंख लगाकर उड़ भी जाओ परियों का है आशिया। नाचेंगे झूमेंगे मस्ती में कर अपनी मर्जियां, ड्रीम एशिया।